दत्तात्रय शृंगारपुरे. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तो मी जे सिनियर सिटीजन्स आहेत, रिटायरीज आहेत किंवा जे पुढच्या एखाद वर्षामध्ये रिटायर होणार आहे त्यांच्यासाठी मी बनवलं आहे. काय होतं की आपण रिटायर झाल्यानंतर आपलं जे इन्कम आहे, सॅलरी इन्कम, ते पेन्शन स्वरूपामध्ये सुरू होतं, जे आपल्या नॉर्मल सॅलरीपेक्षा साधारणपणे 1/3 असतं. आपल्याकडे आतापर्यंतची अशी पद्धत आहे की आपली पोस्ट रिटायरमेंट जे आपल्याला जे फंड मिळतात ते आपण बँक डिपॉझिट, LICची वयोवंदना, नंतर मग जे बँकचे जे टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आपण त्याच्यामध्ये गुंतवतो. त्याचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत, जे मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये कवर केले आहे. त्यामुळे आता सध्या मी त्याच्याबद्दल आता काही बोलत नाही आहे. पण त्याच्यामध्ये जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्याचा आपण दुसऱ्या तऱ्हेने कसा आपले जे कॉर्पस आहे, रिटायरमेंटचं कॉर्पस, ते आपण कशा प्रकारे वापरू शकतो त्याचं सोल्युशन मी आता तुमच्यासमोर देत आहे. तर आता त्या म्युच्युअल फंडमध्ये एक स्कीम असते ज्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. त्याच्यामध्ये आपण करतो काय की आपण एक लमसम कॉर्पस जमा करतो म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये, आणि आपण एक ठराविक पिरियडप्रमाणे, मंथली म्हणा, क्वार्टरली म्हणा, हाफ इयरली म्हणा, एक अमाऊंट आपण त्याच्यामधून विड्रॉ करतो किंवा विड्रॉ करायचे इन्स्ट्रक्शन त्या फंड हाऊसला देतो, आणि त्याप्रमाणे आपल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आपलं हे जे विड्रॉवल आहे हे सुरू होतं. त्याचे फायदे कसे होतात की आपण जी इन्व्हेस्टमेंट जी केली आहे म्युच्युअल फंडमध्ये ती आपण ते बॅलन्स फंडमधून आपण करतो, हायब्रिड फंड ज्याला आपण म्हणतो, पण इक्विटी रिलेटेड किंवा इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड असतो तो, त्याच्यातून आपण करतो. तसं तर हा जो सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आहे तो आपण प्युअर इक्विटी फंडमधून पण करू शकतो, प्युअर डेट फंडमधून पण करू शकतो. पण आपण बॅलन्स फंड, जो इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स फंड आहे, त्याला घ्यायचं त्याच्या मागचं कारण असं असतं की इक्विटी स्कीम जे असतात ते बाय नेचर व्होलेटाईल असतात. मार्केटच्या मुवमेंटचा त्याच्यावरती खूप जास्त परिणाम होतो. डेट फंड जे असतात ते इन्कम आहे ते इंटरेस्ट स्वरूपात येत असल्यामुळे, इंटरेस्टचे रेट कमी होत असल्यामुळे त्याचे रिटर्न कमी असतात. त्या दोघांचं कॉम्बिनेशन आपण जेव्हा घेतो इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंडमधून, त्यावेळेला आपल्या त्या इन्व्हेस्टमेंट जी केली आहे त्याची व्होलॅटिलिटी कमी होते आणि रिटर्न इक्विटीपेक्षा कमी असतं, पण डेट फंडपेक्षा नक्की जास्त असतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आपल्याला टॅक्स ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये घेता येतो. आपण समजा इन्व्हेस्टमेंट बॅलन्स फंडमध्ये केल्यानंतर आपण पहिलं 1 वर्ष थांबलो आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जर हे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आपण सुरू केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जो काही फायदा झाला असेल त्या 1 वर्षामध्ये तो आपल्याला त्याचं काही आपण टॅक्सच्या ऑब्लिगेशनमध्ये येत नाही, कारण तो 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये जातो. आणखीन दुसरं म्हणजे आपण समजा 1 वर्ष अगोदर जर त्याला विड्रॉ करायला सुरुवात केली तर प्रत्येक म्युच्युअल फंडच्या त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे त्याच्यामध्ये एक्झिट लोड लागतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा आपण प्लॅन करून 1 वर्षानंतर आपण हे जर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन सुरू केला तर त्याचा आपल्याला फायदा बऱ्यापैकी होतो. आणखीन महत्त्वाचं काय होतं की आपली जी बाकीची जी कॉर्पस आहे ती तिथेच जमा होत असल्यामुळे किंवा आहे, त्यामुळे आपण जेव्हा विड्रॉ करतो तेव्हा आपण
जी अमाऊंट ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे त्याच्यावरती ती ग्रो व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपला हा जो कॉर्पस आहे तो बऱ्यापैकी पुढच्या काही वर्षापर्यंत आपण त्याला घेऊन जाऊ शकतो. त्याच्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं असतं की आपण जे हे विड्रॉ करतो आहोत ते विड्रॉवलची अमाऊंट खूप मोठी असता कामा नये. जर आपण ती जास्त विड्रॉ केली तर आपलं जे फंड आपण जमा केले आहेत ते तेवढ्यात लवकर संपतील. तर आपण जर एक रिजनेबल अमाऊंट ठरवली त्याच्यामध्ये आपण जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये तर आपले हा कॉर्पस आपल्याला आपल्या पोस्ट रिटायरमेंटच्या साठी खूप आपल्याला उपयोगी होऊ शकतो. कारण जसं मी मागे पण म्हणालो आहे की आता आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती आता जवळजवळ 80-85पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला 60 वर्षाच्या नंतर जे आता नॉर्मल रिटायरमेंट एज आहे त्याच्यानंतर कमीत कमी 20 ते 25 वर्षाची सोय आपल्याला करायची आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपण त्याला प्लॅन करू शकतो. तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन कसं काम करतं की समजा मी एक्झाम्पल दिलं की मी एका स्कीममध्ये एका बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्ट केली आणि मी त्याच्यामधून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयाची सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन किंवा ज्याला आपण SWP म्हणतो तो चालू केला. तर त्या 5,000मध्ये काही अमाऊंट आहे जी माझ्या कॅपिटलच परत येणार आहे. असं नाही की पूर्णच्या पूर्ण 5,000 माझा गेन आहे. तर काही पार्ट जो आहे तो माझा ॲक्च्युली कॅपिटल आहे जे मला परत मिळतं आहे. त्याच्यामध्ये मला काय टॅक्स ॲप्लिकेशन नाही आहे. पण त्याच्यामध्ये जो कॅपिटल गेन आहे जो मला प्रॉफिट झाला आहे त्याच्याच वरती मला टॅक्सचं ऑब्लिगेशन येईल. म्हणजे या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये जे विड्रॉ होईल त्याच्यामध्ये 2 कॉम्बिनेशन असणार आहे. एक आपलं प्रिन्सिपल अमाऊंट आहे इन्व्हेस्टेड अमाऊंट कॅपिटल ते आपल्याला परत मिळतं आहे आणि बरोबरीने आपल्याला जो प्रॉफिट होतो आहे तो आपल्याला परत मिळेल. अशा प्रकारे हा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काम करतो. आणि ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मी सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना ही पर्टिक्युलर कॅटेगरी आहे ते मी नेहमी रेकमेंड करतो. आणि माझ्याकडे मी स्वतः रिटायरी आहे. माझ्याकडे सुद्धा हे दोन्ही जे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे ते माझ्याकडे पण चालूच आहेत मागच्या 3-4 वर्षापासून. आणि त्याची जी ग्रोथ म्हणा किंवा त्याच्यामधून जो मला बेनिफिट आला आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला असं सांगू शकतो. आणि ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरसुद्धा मी तुम्हाला हे अशा प्रकारे सांगू शकतो. तर आता मी माझ्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे आता परत तुम्हाला रिपीट करतो की तुम्हाला माझा हा जर चॅनल आवडला चॅनलचा कंटेंट आवडला तर तुम्ही त्याला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओ होतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि तुमची काही क्वेरी असतील काही फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंट बॅकमध्ये टाका. मी तुम्हाला रिवर्ट बॅक करेन. आणि तुम्हाला ह्या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट नंबर द्या. त्याप्रमाणे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमची जी क्वेश्चन्स असतील डाऊट असतील ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.